एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हणजे दिनांक 23, 24, 25 जानेवारी 2025 रोजी तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर येथे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त 3 दिवसीय स्नेह संमेलन पार पडले। प्रथम सरस्वती माता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ आणि स्वागत गीताने सन्मान करण्यात आला। शाळेतील विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले। या स्नेह संमेलनामध्ये सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली। या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जनजागृती नाटक सुद्धा घेण्यात आले। या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलींनी नेत्रदीपक नृत्य केले। या स्नेह संमेलनामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले। या कार्यक्रमात बाल आनंद मेळावा, पुष्परचना स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। या स्नेह संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून दर्शनाताई मारबदे सरपंच, सतीश भाऊ पारधी उपसरपंच, कल्पनाताई दिवे माजी सभापती, डॉक्टर राजेंद्र पालीवाल, विठ्ठलराव सावरकर, मंगेश डहाके पालक व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच पालक व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक वर्ग व शिक्षक वृंद बहुसंख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। नमस्कार, मी वर्षा कावडे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद कन्या शाळा तडेगाव ठाकूर। आमच्या येथे 3 दिवसीय असा आम्ही स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही आमच्या इथे ज्या 223 विद्यार्थिनी आहेत त्या 223ही विद्यार्थिनींना स्टेजवर जाण्याची किंवा काही ना काही करण्याची संधी देतो, त्यांच्या कलागुणांना वाव देतो। नंतर 24 तारखेला आम्ही घेतला आहे आनंद बाजार।
या आनंद बाजारमध्ये विद्यार्थी काय करतात की आपापल्या आईला किंवा पालकांना काहीतरी वस्तू अशा करून मागतात. इडली, अप्पे, वाळलेले बोरंच आणतात काही काही पोरी, उकडलेले बोरं, आणि त्यातून ते विकतात विद्यार्थ्यांना. 5 रुपये प्लेट, 10 रुपये. आणि यातून काय होते, विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळते की त्यांना वाटते की आपण खर्च तर 100 रुपयाच केला आणि आपल्याला जर 200 रुपये भेटले तर किती आनंद होतो ना. आणि त्यांना व्यवहार ज्ञानसुद्धा कळते, नफा कसा कमवायचा आहे याचं ज्ञानसुद्धा यांना आता या शालेय जीवनातच मिळते. आणि नंतर 25 तारखेला आम्ही घेतली आहे पुष्प प्रदर्शनी. आता पुष्प प्रदर्शनीत वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आणि सजावट विद्यार्थी करणार आहे. तसेच 26 जानेवारीला झेंडावंदन होईल आणि नंतर भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम, वेगवेगळे प्रकारचे आंतरशालेय क्रीडा स्पर्धासुद्धा आम्ही 26 तारखेला घेतल्या. अशा प्रकारे हा आमचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यावर्षी आम्ही आयोजित केलेला आहे. आणि इथे सांगायचं एकच आहे की यावर्षी आमच्या शाळेने तालुका स्तरावर फक्त कन्या शाळा आहे तरीसुद्धा हा माध्यमिकचं चॅम्पियन शील्ड आम्ही मिळवलेला आहे. त्यामुळे इथल्या सर्व पालकवर्ग तसेच माझे सर्व विद्यार्थी यांचे मी खूप धन्यवाद मानते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कुमारी धनश्री विजय कातोरे. मी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा तळेगाव ठाकूर येथील वर्ग 7वीची विद्यार्थिनी आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. तो कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला. त्यामध्ये छोट्या छोट्या मुलींनी इतके सुंदर डान्स केले, नाटिक केल्या. अशा प्रकारे हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा आमच्या शाळेची टुर्नामेंट दरवर्षी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय जात असते. आणि यावर्षी दरवर्षी तर टेनिकॉइटच जात असते, पण यावर्षी व्हॉलीबॉल, टेनिकॉइट हे सुद्धा गेम गेले. जो गेम आम्ही व्हॉलीबॉल कधीच खेळलो नव्हतो, तो गेम आज आमच्या सरांनी आम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन करून आम्हाला शिकवलं. आणि तो नमस्कार, माझे नाव कुमारी पूर्वी देवानंद कातोरे. मी वर्ग 7वीची विद्यार्थिनी आहे. आज आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा येथे 2025 येथे आनंद बाजारचे आयोजन केले आहे. तरी सर्व 1 ते 7 विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि बाकीच्या विद्यार्थी त्यामध्ये आस्वाद घेत आहे. सर्व विद्यार्थी व शिक्षक लोक आणि जे विद्यार्थ्यांचे पालक आले आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे दुकान लावले आहे. ढोकळा, इडली अशा प्रकारे दुकान लावले आहे. धन्यवाद.